नमस्कार मित्रांनो, ध्येय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा आपले स्वागत करतो। आपण एक सिरीज चालू केलेली आहे। मागील 6 महिन्याचं करंट अफेअर आपण 25-25 क्वेश्चनच्या टप्प्यांमध्ये घेत आहोत। त्याला आपण पार्ट 1, 2, 3 असे नाव दिलेले आहेत। पार्ट 1, 2, 3 असं काही विशेष नाही, परंतु सर्वांना समजण्यासाठी आपण त्यांना पार्ट 1, 2, 3 असे नाव देत आहोत। जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। त्यातही महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन कव्हर केलेले आहेत। तर ठीक आहे, वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉप 25 क्वेश्चन यांना। आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीचे यजमानपद कोणत्या देशाकडून काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीचे यजमानपद पाकिस्तान या देशाकडून काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयुष्यमान भव ही मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आयुष्यमान भव ही मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, डिजिटल सायन्स पार्क जे की भारतातील पहिली आहे ती केरळ या राज्यामध्ये उभारण्यात आलेली आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काशेळी गावाचं नाव लक्षात ठेवा, काशेळी गावाच्या साड्यांवर कातळा शिल्पाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर जे काशेळी गाव आहे मित्रांनो, हे रत्नागिरी या जिल्ह्यातील आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ बिपिन बेल या नावाची घंटा कोणत्या देशातील मंदिरात बसवण्यात आलेली आहे? तर बिपिन बेल या नावाची जी घंटा आहे ती नेपाळ या देशाच्या मंदिरात बसवण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेला आहे शुभमन गिल। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशात प्रस्तावित समान नागरी कायद्यातून राज्याला पूर्णपणे वगळावे असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर केला आहे? जो प्रस्तावित समान नागरी कायदा आहे मित्रांनो, त्यातून पूर्ण आपलं जे राज्य आहे ते वगळावं असा ठराव नागालँड या विधानसभेमध्ये म्हणजे नागालँडच्या विधानसभेमध्ये त्यांनी मंजूर केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुरुष आशिया क्रिकेट कप 2023चा विजेता संघ कोणता? तर पुरुष आशिया क्रिकेट कप 2023चा विजेता संघ आहे भारत या देशाने पुरुष आशिया क्रिकेट कप 2023 जिंकलेला होता। त्याचबरोबर उपविजेता संघ ठरलेला होता श्रीलंका। आणि आपण आशिया कपबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊया। आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झालेली होती। ठिकाण होतं संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी पहिला सामना खेळण्यात आलेला होता। प्रथम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये झालेला होता। त्याचबरोबर जो आशिया कप आहे भारताने सर्वाधिक वेळा 8 वेळा जिंकलेला आहे, म्हणजे 8व्या वेळा आता 2023 मध्ये भारताने हा कप जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने कोणत्या राज्याने नमो 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने नमो 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली होती। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव म्हणतो त्याला आपण 75 वर्षांना। तर अमृत महोत्सव वर्ष आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे। तर मित्रांनो, त्याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ। तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून आपण 17 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो। त्याचबरोबर 17 सप्टेंबर 1948 मध्ये मराठवाडा हा भारताचा एक भाग बनलेला होता, म्हणून 17 सप्टेंबरला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस मनवत असतो। आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय स्वातंत्र्याची संबंधित असलेले इंडिया क्लब
नुकतेच बंद करण्यात आले. इंडिया क्लब कोणत्या देशात आहे? तर इंडिया क्लब हे इंग्लंड या देशामध्ये आहे. इंग्लंडमधील लंडन या शहरामध्ये इंडिया क्लब होता. तर मित्रांनो, तो आता नुकताच बंद करण्यात आलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिला उद्योगांसाठी विशेष धोरण असणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महिला उद्योगांसाठी विशेष धोरण असणारे देशातील पहिले राज्य आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात डॉक्टर B.R. आंबेडकर यांना समर्पित 75 फूट, लक्षात ठेवा, उंचीही विचारली जाते. पुतळ्याबद्दल काय आपण नाव दिलेलं आहे तेही विचारलं जातं. जरा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे म्हणून लक्षपूर्वक प्रश्न आणि उत्तर दोघेही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात डॉक्टर B.R. आंबेडकर यांना समर्पित 75 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज, काय नाव आहे पुतळ्याचं? स्टॅच्यू ऑफ नॉलेजला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. तर कुठे आहे? तर लातूर या शहरामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटाचा स्टॅच्यू ऑफ नॉलेजला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर देशातील ते पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान उपक्रम सुरू केला आहे? तर हा उपक्रम केरळ सरकारने सुरू केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ केव्हा करण्यात आला? तर मित्रांनो, PM विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे 17 सप्टेंबर 2023 रोजी. नुकतेच काही ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यावरती ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांचा प्रारंभ ही डेट विचारलेली आहे मित्रांनो. त्यामुळे ही जरा महत्त्वपूर्ण योजना आहे, त्यामुळे याची जी डेट आहे ते विशेष करून लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर 2023. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? तर हर्णे लडाख या ठिकाणी देशातील पहिले नाईट स्काय अभयारण्य उभारण्यात आलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या दळणवळण मार्गाला G20 परिषदेत मान्यता देण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारत मध्यपूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो दळणवळण मार्ग आहे त्याला G20 परिषदेत मान्यता देण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो, जो भारताच्या मुंबई या शहरापासून UAE, त्याचबरोबर सौदी अरेबिया, त्यानंतर इस्रायलवरनं ग्रीक या देशापर्यंत जाणार आहे. मित्रांनो, जे हे देश आहेत हे लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस चढता क्रम उतरता क्रम विचारू शकतात. आयोग आहे, काहीही विचारू शकतं. आपण त्या पद्धतीने तयार असायला हवे. भारताच्या मुंबईपासून UAE नंतर सौदी अरेबिया, त्याच्यानंतर इस्रायल आणि ग्रीस या देशापर्यंत पुढे हा मार्ग जाणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत हे पुढील, तेही पूर्णपणे आपण लक्षपूर्वक अभ्यासा, जेणेकरून परीक्षेमध्ये जर एखादी क्वेश्चन यावरती आला, या टॉपिकवरती आला तर त्याचा फायदा आपल्याला व्हायला हवा. संसदेत मांडलेले महिला आरक्षण विधेयकाला कोणते नाव दिले आहे? तर जे महिला आरक्षण बिल संसदेत मांडलेलं होतं त्याला नारी शक्ती वंदन विधेयक हे नाव देण्यात आलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नारी शक्ती वंदन विधेयक हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक आहे? तर 128वे घटनादुरुस्ती विधेयक आहे नारी शक्ती वंदन विधेयक. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सध्या विधानसभेत किती महिला आमदार आहेत? तर मित्रांनो, महिला आमदार आहेत 24 आणि खासदार आहेत 8. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नारी शक्ती वंदन विधेयक अंमलात आल्यानंतर महाराष्ट्रात किती महिला आमदार व खासदार असतील? तर आता सध्या स्थितीत 24 आमदार आहेत आणि 8 खासदार आहेत. तर आणि हे जेव्हा विधेयक अंमलात येईल, नारी शक्ती वंदन विधेयक, तेव्हा महाराष्ट्रात किती आमदार होतील? 96 आणि खासदार किती होतील? आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला किती सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले? तर जे 454 सदस्य आहे
त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि जे 2 सदस्य आहेत त्यांनी विधेयकाच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे. त्यांची नावं आपण बघून घेऊया. तर त्यांचे ज्यांनी विरोध केलेला आहे ते 2 खासदार आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील. या 2 खासदारांनी विधेयकाच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे. राज्यसभेत या विधेयकाला 215 मतांनी म्हणजे पूर्ण संमती मिळालेली आहे. पूर्ण जे राज्यसभेत जे सर्व सदस्य आहे 215 त्यांनी सर्वांनी मतदान विधेयकाच्या बाजूने केलेलं आहे. तर लोकसभेमध्ये हे जे 2 खासदार आहेत त्यांनी विरोध केलेला होता. तर त्यांची नावंही तुम्ही लक्षात ठेवू शकतात, जेणेकरून एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आपला नेक्स्ट आणि फायनल क्वेश्चन आहे, खलिस्तानी समर्थकच्या हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडा, कोणते 2 देश आहे? भारत आणि कॅनडा या 2 देशांमध्ये वाद निर्माण झाला. त्या खलिस्तानी समर्थकाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, हरदीप सिंग निज्जर त्या खलिस्तानी समर्थकाचे नाव आहे की ज्याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा या 2 देशांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. तर वाद कसा निर्माण झाला आपण थोडक्यात बघूया. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्येत भारताच्या एजंटचा सहभाग होता असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो, नाव लक्षात ठेवा, जस्टिस ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत असा आरोप केलेला होता मित्रांनो. त्यामुळे भारत आणि कॅनडा या देशांमध्ये वाद निर्माण झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले क्वेश्चन्स कसे होते कॉमेंट्स नक्की करा. त्याचबरोबर क्वेश्चन आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो. आणि काही समस्या असतील तर ते कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण त्यावरती चर्चा करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.